बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातील विविध भागांमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून अतिवृष्टीने थैमान घातलंय। आज दुपारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। आज सकाळपासून विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार केल्याचा पाहायला मिळत आहे। एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस जो आहे तो बरसत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर धाराशिवसह छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता पावसाने जी आहे ती सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे। जोरदार पाऊस जो आहे तो आता सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठं नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस जो आहे जो या ठिकाणी हजेरी लावत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे तूर, मूग, सोयाबीन सह कपाशी पिकाचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सध्या प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे सुरू आहे। मात्र आता पाऊस जो आहे तो पुन्हा आता पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा एकदा याचा फटका जो आहे तो बसला असल्याचा पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।